ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक 13 साठी आज इतका वेळ लागला। प्रभाग क्रमांक ड मध्ये त्यांनी एक उमेदवार आहेत विजय चिप्पा, त्यांचा अर्ज होता। त्या अर्जामध्ये एबी फॉर्म होतं। एबी फॉर्मवरती त्यांनी विनय भीमया चिप्पा असं लिहिलं होतं आणि मतदान ओळखपत्र किंवा मतदार यादीमध्ये त्यांचं नाव विजय भीमया चिप्पा असं आहे। ज्यावेळी राजकीय पक्ष जोडपत्र देत असताना त्याच्यामध्ये 1 आणि 2 असतं, ते कुणालाही कधीही बदल करता येत नाही। आम्ही तसा आक्षेप त्या ठिकाणी नोंदवला आणि ते स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटलं की या ठिकाणी जे जोडपत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये विनय भीमया चिप्पा असा आहे। माझा आक्षेप आहे। त्यांनी स्वतः पहिल्यांदा आक्षेप नोंदवल्यानंतर आमच्या सगळ्यांना आक्षेप घ्यायला सांगितलं। आम्ही त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला। आक्षेप नोंदवल्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे विजय आणि विनय हे व्यक्ती एकच आहे, मी त्यांना नैसर्गिक न्याय देऊ शकते। म्हणून त्यांनी म्हटलं की त्या समोरच्या माणसाला म्हटलं की हे ज्यांनी प्राधिकृत केलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही 15 मिनिटाच्या त्या ठिकाणी बोलवू शकता का, अशी त्या उमेदवाराला वेळ दिली। त्यांनी 6 वाजून 8 मिनिटांनी त्या ठिकाणी वेळ दिल्यानंतर त्यांचे जे प्राधिकृत व्यक्ती आहेत त्यांनी जवळजवळ या ठिकाणी 6 वाजून 42 मिनिटांनी या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यांना दिलेली वेळ ती संपलेली आहे। आम्ही म्हटलं त्यांचा अर्ज तुम्ही वैध न करता अवैध करा, त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून द्या, त्यांचं चिन्ह काढून घ्या। परंतु त्यांनी म्हटलं मला नैसर्गिक नाही द्यायचं आहे। माझं स्पष्टपणे या ठिकाणी आरोप आहे, भाजपाच्या सत्ताखाली हे लोक सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली या ठिकाणी निर्णय दिलेला आहे। त्यांनी लोकशाहीचा खून पाडलेला आहे। असं कोणतंही कृत्य त्यांना करता येत नाही। परंतु त्या ठिकाणी आमच्या सगळ्या सिनियर वकिलांनी आम्ही स्वतः त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केल्यानंतर सुद्धा आमचा आर्ग्युमेंट त्यांनी मान्य न करता प्रशासनाच्या दबावाखाली या भाजपाच्या लोकांना जाऊन त्यांनी जे उमेदवार वैध केलेला आहे, ही माणसं